रस्त्यावर झोपलाय. कशासाठी टोल मुक्त होण्यासाठी रस्ते नाही तर टोल कशासाठी घेता तुम्ही? रस्ते कसला आहेत म्हणावं, ते कोण मंत्री आहे त्याला ये म्हणावं बघायला. राहणार चावरे, जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकलंगडी. आज तुम्ही कशासाठी रस्त्यावर झोपलाय? कशासाठी टोल मुक्त होण्यासाठी रस्ते नाही तर टोल कशासाठी घेता तुम्ही? नेमकं रस्ते कसं आहेत? रस्ते कसला आहेत म्हणावं, ते कोण मंत्री आहे त्याला ये म्हणावं बघायला. माझ्या ते संगत मी जातो रस्त्यानं, त्यावेळेला कळल कसलं रस्ता आहे ती. तुम्ही रस्त्यावर प्रवास केला असा काय अनुभव होता रस्त्यावर? अनुभव काय, कंबार मोडलं या, कंबार राहिले. आता इथं तुम्ही झोपलाय, सरकारला झोपणार काय? झोपल की सरकार झोपतंय, तिची काय काळजी करायचं काय काम नाही. ती संपलंय त्यांचं कार्यक्रम. मुख्यमंत्र्याला काय सांगा? मुख्यमंत्र्याला काय रस्ता करा म्हणावं तेवढा ही सांगायला लागलो, काहीच बाकी सांगू त्याला. आणि आता 11 दिवस झालं, 12वा दिवस आहे आज. आमचं रान 1.5 एकर 1 एकर रान आहे मला. ते पाण्यात आहे, अक्कन डोसक्यावर उसाव पाणी आहे. काय राहिलं असेल का? कोण पालकमंत्री बिंत्री असलं कोण बघायला आलेलं नाही. पालकमंत्री कशासाठी असतो? पुन्हा पालकमंत्री कुणाला जावं, काय नावं तर माहिती आहे ती. हे काही कोल्हापूर जिल्ह्यात राहताय की? जिल्ह्यात राहून कोण पालकमंत्री कोण आहे सांगा की आता आम्हाला. पालकमंत्री माहित नाही? नाही कोण आहे तुम्हाला तर माहिती आहे का? तुम्हाला तर माहित आहे मीडियावालेच. नाव सांगा. अहो हे रोज एक बदलतात. सर, दुसरी पालकमंत्री आहेत कोल्हापूरचं. आता याला काय बघा, ठेव तर काय विचारूच नका. ते आता लय मोठा झाला. आता ईडी लागली होती, आता मोकळा झालाय वाटतं का, त्यांच्यात गेल्यावर मोकळा झाला. भारी माणूस तो आलाय काय, आता चांगला कामाला आलाय. त्यांच्यात कुणाच्यात गेल्यावर मोकळा झाला? तो शिंदे सरकार भाजप सरकारच गेल्यावर मोकळं झाले. मुख्यमंत्री म्हणतात मी शेतकऱ्यांना तर लय भाडं वाचायला चालू केलेत की, ही देतो न ती देतो न ती. भाडं नाहीत का वाचत बारक्या पोरांचं? मी बारक्या पोरावर तिसरीला होतो तेव्हा, शाळा तिसरीतनं सुटली तेव्हा भाडं वाचतो. तुम्ही 1 2 असं भाडं वाचतोय. मुख्यमंत्री काय करतोय, काय करीत नाही. हा तर मांदळाचा पैसे घ्या म्हणावं. निर्णय चांगला घेतला होता मुख्यमंत्री म्हणतात मी तर चांगलं घेतल्यावर मग का माणसं मत देणार? मग का 4-5 खासदार आलं? चांगला निर्णय आहे तर मग 8 खासदार का आलं? त्यांचं कसं आलं एवढं? निर्णय चांगला आहे तर मग का आलं? मुख्यमंत्री पाडे वाजतात. भाडंच वाचायचं चालू आहे तर काय हे करतो ती करतो, खापरकुटी द्याव करतो. काय केलं नाही, काय दिलं नाही, काय घेतलेलं नाही. 50,000 रुपये सोसायटी माफ करतो म्हणजे अजित दादानं, तर तिसऱ्या दिवशी त्यांच्यात गेला. काय दिलं नाही, का दिलं नाही ते 50,000 रुपये? जेव कायम कर्ज भागवतोय त्याला 50,000 रुपये आम्ही कायम देतो म्हणून सांगितलं होतं. मग 50,000 का दिलं नाहीत? माझा सवाल आहे अजित दादाला. निम्म्यासने दिल्या तर निम्म्यासने दिल्या नाही, त्यावर लाडकी बहीण काढली. किती दिवस देणार? लाडका शेतकरी नाही काय? हाय सगळी शेतकरी लाडकं, ती पाडा चालूच आहे. शेतकऱ्याला ही केलं आणि शेतकरी काही केलेलं नाही, काय करणार नाही. मुख्यमंत्री कोणाच्या सांगण्यावर पाडे वाजतात? या फडणीसच्या तो लिहून देतून हे वाचतोय. पुस्तक वाचल्या पोती नाही का वाचत, तसं पोती वाचायचं चालूच आहे यांची. तुमचा आता निर्णय काय? तुम्ही उचलणार का? नाही काय 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 काम आहे काय काम आहे घरात? काय बायको नाही, काय नाही, निवांत. सरकारला काय सांगणार आता? सरकारला काय सांगणार? रस्ता केला तर उठणार नाही, उठतच नाही.